हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानेच आदरणीय पवार साहेबांनी बैठक बोलवलेली आहे। शशिकांत शिंदे साहेब, सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब, देशमुख साहेब, त्याच्याबरोबर इतरही सर्व मोठे नेते हे या बैठकीला येणार आहेत। आव्हाड साहेब आहेत, काही खासदार अमोल कोल्हे साहेबांसारखे ते तिथे येतील आणि आम्ही एकत्रित चर्चा करून पुढे काय करायचं, कशा पद्धतीने लढायचं। बऱ्याच ठिकाणी काही जिल्हा प्रमुख जे आपले आहेत त्यांनी काही प्रस्ताव आपल्यापर्यंत पाठवलेले आहेत, त्याच्याबद्दल काय निर्णय घ्यायचे अशा पद्धतीची ही बैठक असणार आहे आणि त्या बैठक झाल्यानंतरच आपल्याला कळेल की पुढे आपण कसं लढणार आहोत। दादा, खरं तर तुमच्या पक्षाच्या बैठकीत किंवा अजितदादांच्या पक्षाच्या बैठकीत एक सूर कायम पाहायला मिळाला। तुम्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपलं एक नेता म्हणून काय या सगळ्या विषयासंदर्भात म्हणणं आहे आणि तुमची काय भूमिका राहणार आहे? एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा आणि आमच्या अध्यक्षांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जिल्हा पातळीवर जो कुठला योग्य निर्णय असेल तो निर्णय आपण घ्यायचा आहे। याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत या बाबतीतले निर्णय हे जिल्हा पातळीवर घेतले जातील। फक्त निर्णय घेण्यापूर्वी वरच्या कार्यालयामध्ये नाही तर वरच्या अधिकाऱ्यांना नाही तर पदाधिकाऱ्यांना हे सांगितलं जाईल असं तिथं ठरलेलं आहे। एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की भाजप हे आपलं प्रमुख हे विरोधक त्या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने भाजपबरोबर आपण जायचं नाही अशी काही प्रमाणात भूमिका अनेक पदाधिकाऱ्यांनी तिथं घेतलेली आहेत। शेवटी जो काही प्रमुख शहरं आहेत ज्याच्यामध्ये महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये निर्णय घेत असताना मात्र सर्व नेते त्याच्यामध्ये सहभाग घेतील, इतरही पक्षाचे नेते एकत्रित बसतील आणि योग्य असा निर्णय महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण घेऊ असं त्या ठिकाणी वाटतंय। संजय शिरसाट असं म्हणतात तुम्हाला की एरवी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणारे रोहित पवार कुठं गायब झाले, आता का पवार बोलत नाही? शिरसाटांना मला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या बाबतीत बोला, जो काय भ्रष्टाचार 5,000 कोटी रुपयाचा तुम्ही केलेला आहे त्याच्याबद्दल मात्र तुम्ही कुठं तोंड तिकडं उघडत नाही आणि नको त्या विषयामध्ये तोंड तुम्ही जर उघडत असाल तर एकदा समोरासमोर येऊ द्या, मग आपण बोलूया मीडियासमोर काय खरं आणि काय खोटं आहे। राहिला प्रश्न काही पार्थ पवारांच्या बाबतीतली भूमिका, गेले 3 दिवस झालं, तसं बघितलं तर गेले 8-9 दिवस झालं माझी तब्येत ही नीट नाही। आणि सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल, काल तर मी अकोल्याला जाणार होतो, तिथं मला जाता आलं नाही। सोशल मीडियावर व्यक्त होत असताना तिथं भूमिका घेत असताना ती स्वतःची भूमिका असणं महत्त्वाचं आहे। ऑफिसकडनं कुठलं तरी एक ट्विट गेलं आणि त्याच्यावर आपली भूमिका असतं असं नाही, त्याच्यावर विचार करावा लागतो। पण मी 3 दिवस हे कुठेही बाहेर न गेल्यामुळे तिथं कुठेही प्रतिक्रिया ही दिलेली नाही। काय म्हणणं आहे तुमच्या सगळ्या विषयावर? एकंदरीतच जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातची तुमची काय भूमिका? खरं तर शरद पवारांनी देखील काल अकोल्यात म्हटलं की या सगळ्या संदर्भात निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि गृहमंत्र्यांना विचारलं पाहिजे की त्यांनी गुन्हा पार्थ पवारांवर का नोंदवला। एक आपण समजून घेतलं पाहिजे, तुम्ही सत्तेत असला काय नसला काय, जर तुम्ही कुठलीही गोष्ट इल्लीगल करत असाल मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांची नातेवाईक असू द्या, विरोधातल्या नेत्यांचे नातेवाईक असू द्या, नाही तर व्यावसायिक असू द्या, नाही तर तुमचं सरकारशी कुठेही घेणं देणं नाही। जर तुम्ही इल्लीगल गोष्ट करत असाल तर मग तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, त्या बाबतीतली शहानिशा झाली पाहिजे, काय खरं काय खोटं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। पण हे बघत असताना चेन काय, कारण कुठलाही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो, त्याला पाठिंबा देणारं काही अधिकारी असतात। ते अधिकारी कोण, कशा पद्धतीने ते वागतात, अधिकारी मग काही लोकांनाच का तिथं महत्त्व देतात, काही लोकांची कामं तिथं का होतात, गरिबाची का होत नाही, या सगळ्या गोष्टीची शहानिशा करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि हे करत असताना आमचं एकच मत आहे की कुठलाही नेता असू द्या, नेत्याच्या परिवारातला कुठलाही व्यक्ती असू द्या, चूक केली असेल तर ती चूकच समजून योग्य पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। पण ती कारवाई होत असताना भेदभाव कुठं झाला नाही पाहिजे याचीसुद्धा दक्षता घेतली पाहिजे। पण या सरकारमध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा केव्हा आम्ही काही मुद्दे पुढे घेऊन जात असतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा तो व्यक्ती असेल तर त्या बाबतीत कुठेही कारवाई होत नाही। पण कुठंतरी मुख्यमंत्र्यांना नाहीतर भाजपला एखाद्या नेत्याचा खेळ खेळायचा आहे, नाहीतर गेम करायचा आहे, त्याच्यावरच लगेच कारवाई तिथं होते। आता आम्ही सिडकोचं प्रकरण हे पुढे आणलेलं आहे, त्या बाबतीत सरकारच्या एका विभागानेच सांगूनसुद्धा त्या व्यक्तीवर तिथं कारवाई होत नाही। पण या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर सुपरफास्ट कारवाई तिथं केली जाते। आमचं मत आहे भेदभाव न करता जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे, त्या पद्धतीने कारवाई करणं महत्त्वाचं आहे, भेदभाव न करता। याच्यात आपण बघितलं तर सिडकोचं प्रकरण आहे,
आपण नवी मुंबईमध्ये आता खडी मशीनचा एक विषय तिथं पुढे येतोय. नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत काही बिल्डरली अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनीचा खूप मोठा गेम तिथं केला, खेळ तिथं केलेला आहे. त्याच्याचबरोबर सिरसाटांचं प्रकरण आहेच, पण त्याच्याचबरोबर आपण MIDCची सिरसाटांना जी जमीन छत्रपती संभाजीनगरची दिली तो तिथं मुद्दा आहे. एक टॉकीजचा विषय जो भाजपच्या एका नेत्याच्या जवळकीचा विषय त्या ठिकाणी आहे. त्यामुळे असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना मला एकच सांगायचं आहे की सरकारी जमिनी आणि ज्या काय कुळाच्या जमिनी आहेत, नाही तर अजून काही इतर विषय जे कुणाच्याच नावाली जमीन होत नाहीत, अशा जमिनीचा ताबा ज्या ज्या लोकांनी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ज्यांनी लक्ष घातलेलं आहे, त्या सर्वांवरच कारवाई तिथं झाली पाहिजे. आणि मुख्यमंत्री साहेबांना मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही इतर लोकांवर लक्ष ठेवून आहात, पण त्याच्याच महत्त्वाचं काय की भाजपलीच जे कार्यालय मुंबईचं ज्या ठिकाणी केलेलं आहे त्या बाबतीत सुद्धा तुम्ही थोडंसं स्पष्टीकरण तिथं दिलं पाहिजे. कुठलीही सरकारची जमिनी या कुठल्याही पार्टीला, कुठल्याही नेत्याच्या घशात नाही तर नेत्याच्या परिवाराच्या हातामध्ये दिला गेला नाही पाहिजे, अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. परंतु दादा, खरं तर अजित पवारांनी देखील या सगळ्या संदर्भात काल पत्रकार परिषद घेतली. अजित पवार देखील म्हणतात की ज्या वेळेस निवडणुका येतात त्या वेळेस माझं नाव बदनाम करण्याचा सगळा प्रयत्न जो असतो तो होत असतो. या सगळ्या संदर्भात जमीन व्यवहारामध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार आतापर्यंत झालेले नाही असं अजित पवार यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या इतर नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अजित पवारांना कुठेतरी स्पेसिफिकली टार्गेट केलं जाते. कुबड्यांची आता गरज बघा, कुबड्यांची गरज संपलेली आहे हे आपल्या सगळ्यांना तिथं आहेत. अमित शाह साहेबांनी इथं येऊन सांगितलंय की आता आम्हाला कुबड्यांची जरूरत नाही. त्यामुळे कुठं ना कुठेतरी कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. काही लोकांची अपेक्षा होती की आदराने कुबड्यांना कुठंतरी एखाद्या खोलीमध्ये टांगलं जाईल, भिंतीला टांगलं जाईल, पण इथं असं दिसतंय की कुबड्या तोडायच्या आणि चुलीत घालायच्या. एक तुम्ही समजून घ्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाल्यापासून या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठे हे जमिनी घोटाळे तिथं झालेले आहेत. त्यामुळे जर कुणी जबाबदार असेल ह्या सगळ्या गोष्टीला तर ह्याला पूर्णपणे मुख्यमंत्री जबाबदार आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री जमिनी जबाबदार आहेत. आता झालं असं की करून वोट चोरी करूया जमिनीची लुटमारी असं या सरकारचं ब्रीदवाक्य तिथं झालेलं आहे. आणि गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशा विषयाचं सरकार या राज्यामध्ये तिथं आलेलं आहे. पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे, या भ्रष्टाचारासाठी जबाबदार आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहे. सरकारमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती या गोष्टीसाठी तिथं जबाबदार आहे. म्हणजे पुण्यामध्ये जैन हॉस्टेलचा विषय तिथं गरम झाल्यानंतर हा विषय तिथं निघाला, पण त्याच्याचबरोबर आपण अहिल्यानगरमध्ये गेलो, तिथं परत जैन समाजाची जमीन काही लोकांनी लुटलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या याद्या काढल्या, ती यादी फार मोठी त्या ठिकाणी जाते. त्यामुळे त्या अनुषंगाने सर्वांवरच कारवाई झाली पाहिजे, भेदभाव न करता, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आता तुम्ही कुबड्यांचा विषय काढला, खरं तर एकनाथ शिंदेच्या विषयासंदर्भात जो आहे त्यांच्यावर कुठेही कारवाई होत नाही. अजित पवारांच्या बाबतीत होती, म्हणजे अजित पवारांची जी कुबडी म्हणून तुम्ही उल्लेख करताय त्याची गरज संपली, शिंदेची मात्र तशीच आहे, अजून त्यांना एकनाथ शिंदे साहेबांची जरूरत या सरकारमध्ये असणाऱ्या भाजपच्या सर्व नेत्यांना मुंबईच्या इलेक्शनसाठी आहे. मुंबईचं इलेक्शन जसं संपेल तसं एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा टार्गेट केलं जाईल. त्यांना पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल. त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करून दिलं जाणार नाही, अशी भूमिका भाजपची तिथं 100% असणार आहे. पण तुमचं अंतर्गत काय, तुमची उणीधुणी काय, तुम्ही कोणाची जिरवता, याच्यापेक्षा या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आल्यापासून हे जे काही जमिनीचे घोटाळे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, मोठ्या बाहेरून गुजरातवरनं आणि आंध्रावरनं आलेल्या कॉन्ट्रॅक्टरचे जे काही घोटाळे तिकडं सुरू झालेले आहेत, काही कॉन्ट्रॅक्टरला सहजपणे रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडनं पेनल्टी माफ केली जाते, ते सुद्धा 100 200 कोटीची. हे सगळं जर कोणाच्या काळामध्ये सुरू आहे ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असतो त्याचे धागेदोरे हे मुख्यमंत्र्यांपर्यंत 100% त्या ठिकाणी असतात. पण मुख्यमंत्री स्वच्छ दिसावेत यामुळे कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण भाजपकडनं केलं जातं आहे, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. सोशल मीडियात एक वाक्य सध्या खूप प्रसिद्ध झालं आहे, आत्या पाटी आजोबांकडून मात्र पार्थ पवारांना काढली, अशा पद्धतीची चर्चा आहे. तुमचं भाऊ म्हणून काय म्हणणं आहे? हे बघा, भाऊ म्हणून, आत्या म्हणून, आजोबा म्हणून आपण एक वेगळी भूमिका एका व्यक्तीबद्दल त्या ठिकाणी घेऊ शकतो, पण राजकीय एक आमदार म्हणून
राजकीय एक विरोधक म्हणून आपल्याला वेगळी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते. त्यामुळे सुप्रियाताईंनी भूमिका देत असताना सहसा आपण जर बघितलं असेल तर ज्या आई असलेल्या महिला असतात त्या थोड्या भावनिक असतात आणि त्या दृष्टिकोनातून सुप्रियाताई जेव्हा अचानक आपण सगळ्यांनी त्यांना तो विषय विचारला तेव्हा त्या भावनिक झाल्या, पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली आणि पवार साहेबांनी तर स्पष्टपणे राजकीय भूमिका तिथं घेतलेली आहे आणि आम्ही पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही पवार साहेबांच्या विचाराने काम करणारे लोक आहोत. दादा, मनोज जरांगे पाटलांना कुठेतरी जीवे मारण्याची धमकी आलेली आणि त्या सगळ्या संदर्भातले पुरावे माझ्याकडे आहेत असं मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेतच थेट सांगितलेलं आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव देखील सांगितलं. त्यानंतर धनंजय मुंडेकडनं चॅलेंज करण्यात आलं की आपण नार्को टेस्ट करूया. मनोज जरांगे पाटील म्हणतात की चला नार्को टेस्ट करून देऊया. काय माझं एकच म्हणणं आहे की याच्यामध्ये जे आरोप करतायत ते स्वतः बोलतायत, ज्यांच्या विरोधात आरोप आहे ते स्वतः बोलतायत. पुराव्याचं होतं काय हा सुद्धा प्रश्न आम्हाला सगळ्यांना तिथं पडलेला आहे. संतोष देशमुखचा पुरावे सगळे आहेत. काय झालं संतोष देशमुखच्या बाबतीत, त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं सूर्यवंशीच्या बाबतीत पुरावे आहेत, त्यांच्या बाबतीत तिथं काय झालेलं आहे. महादेव मुंडेच्या बाबतीत तिथं पुरावे त्याच्याबद्दल काय झालेलं आहे. त्याच्याबरोबर फलटणमध्ये जे काही डॉक्टर मुंडेंची आत्महत्या तिथं झाली का हत्या झाली याचे पुरावे त्याच्यामध्ये आहेत, त्याच्याबद्दल काय तिथं झालेलं आहे. त्यामुळे हे सगळे पुरावे देऊनसुद्धा या सरकारमध्ये कुठंच काही होत नसेल. सोयीचं राजकारण लक्षामध्ये ठेवून फक्त नेत्याची जिरवायची असेल तर अधिकारी तिथं काम करणार असतील, पोलीस काम करणार असेल आणि तेच गेल्या काही महिन्यांमध्ये होताना आपण सगळेजण बघतोय. कोणाला जिरवायचं असेल, कोणाला अडचणीत आणायचं असेल आणि राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्या अनुषंगानेच कारवाई केली जाते. पण कुठेही पुरावे आहेत म्हणून कारवाई केली जात नाही हे आपण सगळ्यांनी अनेक वेळा तिथं बघितलेलं आहे. त्यामुळे हे सरकार जर कशा पद्धतीने काम करत असेल तर फक्त सूड बुद्धीने त्या ठिकाणी काम करतंय आणि राजकीय फायदा होत असेल तर कारवाई करणार, राजकीय फायदा नसेल तर गरिबाचे विषय मात्र त्या ठिकाणी कपाटात लॉक करून ठेवलेले आपण तिथं बघितलेले आहेत. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आता त्यांच्या बायकोवर कोर्टात याचिका दाखल केली आहे. काही बिल्डरांची नावं घेतली. अजूनही या बिल्डरांवर कारवाई का केली जात नाही. सरकार या बिल्डरांना का वाचतं अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. कारण आजपर्यंत त्यांनी जी नावं सांगितली होती त्यास कुणालाही चौकशीसाठी बोलवलं काहीच कारवाई झाली. तर बघा, सिद्दीकी भाऊ हे फार मोठे नेते होते मुंबईचे. त्यांचं कार्य, त्यांची पद्धत हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलेली आहे आणि ते स्वतः पदावर असताना आणि माजी आमदार असताना त्यांच्यावर जर असा प्राणघाती हल्ला होत असेल, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू होत असेल आणि त्यानंतर कुठेही तिथं इन्व्हेस्टिगेशन पोलिसांकडनं योग्य पद्धतीने केलं जात नसेल तर त्यांचा परिवार त्यांच्या हक्कासाठी नक्कीच तिथं लढत असतो. आणि तसं बघितलं तर जिशान सिद्दीकी असतील, त्यांच्या आई असतील, हे वडिलांची हत्या जी झाली आहे त्याचा वेगळा अँगल आहे. वेगळ्या लोकांनी मुद्दामून त्या ठिकाणी लक्ष घालून काही गोष्टी केलेल्या अशी त्यांची भूमिका आहे. मग त्यांची भूमिका सरकारकडनं समजून घेतली पाहिजे. आज जिशान सिद्दीकी हे सत्तेत आहेत आणि मग त्यांची भूमिका समजून घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. जर हायकोर्टामध्ये जे काय ॲफिडेविट तिथं दिलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं दिलीत असं आम्हाला समजते. मग त्या लोकांना बोलून एक वेगळी इन्व्हेस्टिगेशन तिथं करणं फार महत्त्वाचं आहे. ज्युडिशियल एन्क्वायरी याच्या बाबतीत होणं हे महत्त्वाचं आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं.